अरे पाणी आमच्या हक्काचं, पाणी रेल्वे अधिकारी होश प्याव, रेल्वे अधिकारी होश प्याव। अरे तुमचा संडास तुटला, आता कुठे जाणार पडसाला? वाढला। अरे तुमचा संडास तुटला, आता कुठे जाणार पडसाला? हो जाऊन द्या, लेडीज पण जाऊन द्या, लेडीज पण जाऊन द्या। शौचालयाचं काम झालंच पाहिजे, अधिकारी होश प्याव, होश प्याव, होश प्याव, अरे होश प्याव क्या बात करो, अरे होश प्याव क्या बात करो। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, अरे फार आमच्या हक्काचं। झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आनंद विकास शौचालय झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आनंद विकास शाळेतील शौचालय झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आनंद विकास शाळेतील शौचालय BMCला मागे द्या, चंद्रवंदनला पाणी द्या, BMCला राहणार नाही। अरे कोण म्हणतंय देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतंय देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतंय देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही। कोणामध्ये सोड नको वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आज मोर्चा आणलेला आहे। तुम्ही रमाबाई कॉलेजच्या सगळ्या रहिवाशांनी नेमका तुमच्या काय मागण्या आहेत, काय समस्या आहेत? सर्वप्रथम तर आज या ठिकाणी हा जो मोर्चा आहे माता रमाबाई आंबेडकर नगरामधून आला आहे, ह्या मोर्चाची इतकीच मागणी होती की आज स्वातंत्र्याला होऊन 78 वर्ष झालेले आहेत, पण माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये जलप्रभात जी विभाग आहे, जी वसाहत आहे, त्या वसाहतीला 6-6, 8-8 दिवसांनी या ठिकाणी पाणी येतं। त्याचबरोबर आनंद विकास चाळ जे आहे, आनंद विकास चाळीचं जे शौचालय आहे ते शौचालय आज 2 वर्ष झालं तोडून या ठिकाणी त्याचं कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी या एन विभागाने केलं नाही। आणि आमची या सरकारला किंवा या एन विभागाला इतकीच मागणी होती, जर स्वातंत्र्य होऊन जर 78 वर्ष झालेले आहेत तर लोकांना पाण्याचं सुख आणि संडासाचं सुख देखील मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्पष्टीकरण, तिथे पाणी देखील भरतं, ही देखील मागणी आहे। ऐतिहासिक पुतळा आहे तो, तिथे देखील ही अवस्था आहे, कसं पाहता? मी हे संपूर्ण जो लोकप्रतिनिधी आहे आणि इथलं प्रशासन आहे, हे पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करण्याचंच काम यांनी चालू ठेवलेलं आहे। आपण जर पाहता की 2 महिन्यात पावसाळा येऊन ठेपलेला आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आवारामध्ये जुनी रमाबाईला एक पुतळा आहे, त्याचबरोबर माता रमाबाई आंबेडकर नगराला एक पुतळा आहे।
त्या जुनी रमाबाईच्या पुतळ्याच्या इथे सांडपाणी शौचालयाचं पाणी येऊन ठेपतं, पण प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचबरोबर रमाबाई आंबेडकर नगराचा जो पुतळा आहे, पावसा जर सुरू झाला तर त्या असंख्य पाण्याचं सांडपाण्याचं त्या ठिकाणी जमा होतं. पण प्रशासनाला आणि शासनाला हे दिसत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानकर्त्याचा पुतळा आज हे नेहमी त्यांच्या विटंबनाचं स्वरूप बनलेलं आहे. आता तुम्हाला पालिका अधिकाऱ्यांनी काय शाश्वती दिली, काय सांगितलं, आता पुढे वंचितची काय भूमिका? आता महत्त्वाचं म्हणजे असं, आम्ही इतके लोक जमलेलो आहे, हे माता रमाबाई आंबेडकर नगरामधून आलेले. महत्त्वाची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. जर आम्हाला शौचालयाचा प्रश्न नियमितपणे जर जलप्रपातला पाणी आणि नेताजी नगर असेल किंवा कामराजनगर विभागामध्ये जर नियमितपणे जर स्वच्छता झाली नाही तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांनी दिलेल्या टायमानुसार उद्या आम्हाला टायमिंग देणार आहे, आम्ही 1 महिन्यामध्ये करणार आहोत. जर 1 महिन्यामध्ये झालं नाही तर मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर उपोषणाला बसणार आहे. ताई, काय म्हणणं आहे तुमच्या, काय मागण्या आहेत, किती समस्या आहे, काय समस्या? 2 ते 2.5 वर्ष झाले शौचालयाचं काम चालू होत नाही. त्या नगरसेवक आडवं पडतात आणि त्याच्यात मच्छर जमलेत, घाण पाणी, लहान लहान मुलं साईडला आहेत, आजूबाजूला लई घाण आहे तिथे. लहान लहान मुलं, आमचं गैरसोय होती, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं, ते कुठे बाथरूमला जाणार? तुम्हाला जर तोडायचं होतं तर अगोदर सोय करून द्यायची, नंतर तोडायचं होतं ना. एवढ्या पब्लिकची सोय नाही केली, काय नाही. तुम्ही अचानक तोडलं तर तोडलं, बांधलं पण नाही. मग आम्ही जाणार कुठे बाथरूमला? आणि BMC आश्वासन देते की आम्ही बांधतो. त्यात नगरसेवक आडवा येतो, त्यातनं काय हेच करतात, हुंगल्याच करतात. मग आमची सोय करणार कोण? ना BMC करत ना नगरसेवक करत. आज तुम्ही हे आंदोलन करत आहात, नेमका काय काय समस्या होतात तुम्हाला आणि महिलांना किती त्रास होतो मुख्यतः? आम्हाला महिलांना त्रास होतो की संडासचा प्रॉब्लेम झाला. आमचं 2 वर्ष झालं संडास तोडलंय, त्यामुळे आम्हाला पायाचं गुडघ्याचं लई प्रॉब्लेम आहे. इकडं तिकडं आम्हाला भटकावं लागतं संडाससाठी. मग आमचा 2 वर्ष झालं संडासचा प्रॉब्लेम झाला केलाच नाही. किती जण येतात, किती जण जातात, पण आमचं दखल घेत नाही. आता काय सांगितलं पालिकेला? आता काय सांगितलं, आता बघू पालिका काय निरोप देते, आम्हाला सांगतात ते. और कहना आपका, कितना तकलीफ होता है? हम लोग को बहुत तकलीफ है. गली नंबर 4 रमाबाई कॉलोनी, जल प्रभात नगर. हम लोग को न आएंगे, हल्ला करेंगे, 2 दिन पानी आता है, इसके बाद फिर बंद हो जाता है. इतना परेशानी पानी के लिए, इतना परेशानी पानी के लिए कि हम लोग को इधर उधर भागना पड़ता है. हम हर घड़ी 1-2 साल से हम इधर भाग के आते. समाधान वकील के साथ भी आए थे, ऐसा मोर्चा निकाले थे, लेकिन कुछ भी नहीं हुआ. खाली 2 दिन पानी आएगा, 4 दिन आएगा, और हम बिल बराबर पानी का भरते और लाइट बिल भी भरना पड़ता है. मोटर चलाते, मोटर से पानी नहीं आता है तो वैसा क्या आएगा? आप बताओ. हाँ,